परवा समर्थनी झाडावरचे चिक्कू काढले होते. त्याचा ज्यूस करूयात म्हटला, कारण चिक्कू पिकले होते. म्हणून समर्थने ते चिक्कू धुवून घेतले आणि म्हणाला, "आई तू नेहमी करतेस, आज मी ट्राय करतो." आणि समर्थ स्वतः ज्युसरमध्ये चिक्कू कट करून तो चिक्कूचा ज्यूस करत आहे. त्याने पहिल्यांदाच हा ज्यूस करायच्या तयारी दाखवलेली आहे. तो शक्यतो कधी किचनमध्ये येत नाही, पण त्याला आज इच्छा झाली होती. आणि मुलं मोठी होताना खरंच त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये येत असतात, ज्यांना त्या पण मुलांना ज्यावेळेस करायची इच्छा असते त्यावेळेस आपण ही दिलं पाहिजे. आणि आपल्या नजरेखालीच त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत. त्याने सुंदर असा चिक्कूचा ज्यूस बनवलेला आहे. माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी 2 पेल्यामध्ये त्याने तो चिक्कूचा ज्यूस घातलेला आहे. आणि चिक्कूचा ज्यूस खरंच खूप सुंदर असा थिक असा बनलेला आहे. चिक्कूचा ज्यूस घेऊन आम्ही रानात फिरायला गेलो होतो. रानात अशी खूप छान सावली पडली होती. समर्थ म्हणाला, "आई आपण इथेच बसूयात." मग मी त्याला चटई आणायला सांगितली. समर्थ चटई घेऊन यायला गेलेला आहे. चटई टाकून इथं शांत अशा झाडाच्या सावलीखाली आज बसायची खूप इच्छा झाली होती त्याची. मग म्हटलं आपण पण बसूयात. कारण मुलांच्या ज्या काही इच्छा असतात ना, त्या कधी-कधी आपल्याला सांभाळाव्या लागतात. नाहीतर मुलं चिडचिडी होतात. आणि मग त्याने ती चटई अंथरलेली आहे. मी आणि समर्थ या झाडाखाली शांतपणे बसणार आहोत. खरंच खूप शांत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि खूप सुंदर असं इथं वाटतंय. समर्थला चटई व्यवस्थित टाकता येत नाही, पण तो प्रयत्न करत आहे. त्याला माझी मदत नको आहे त्यात. माझं मीच करतो म्हणाला त्यामुळे त्यांनी प्रयत्नाने त्याला चटई टाकता आलेली आहे. सुंदर अशी चटई त्याने पसरलेली आहे. आणि इथं गप्पा मारत बसूयात आणि थोडा वेळ त्याला झोपायची पण इच्छा आहे या झाडाखाली. तर आम्ही गप्पा मारत बसलेलो आहे. वाऱ्यात नुसतं फिरून जरी आलं तरी खूप भूक लागते आणि सुंदर अशा हवेमध्ये, मोकळ्या हवेमध्ये खरंच खूप मन प्रसन्न राहतं. शेताकडचं, गावाकडचं वातावरण खरंच मैत्रिणीनं खूप सुंदर असतं आणि हा आस्वाद आम्हाला मिळतोय. त्याबद्दल मी ब्रह्मांडाचे आभार मानते. तर मैत्रिणींनो, या रानामध्ये ना खूप सुंदर असं शांतता पसरलेली आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे खूपच शुकशुकाट आहे रानामध्ये. पण या थंडगार सावलीमध्ये समर्थ आमचा खुश झालेला आहे. आणि या वातावरणात बसल्यानंतर त्याला थोड्या वेळातच आता भूक लागलेली आहे. "आई चल काहीतरी बनवूयात." मी म्हटलं, "आता काय बनवायचं दुपारच्या वेळेस?" तो म्हणाला, "आई मी बिस्किटांचा केक बनवतो." पार्लेजी बिस्किट घेऊन लाईट गेली होती, पण त्याने ते दुधामध्ये भिजवून त्याचं बॅटर बनवलेलं आहे. मी म्हटलं होतं लाईट आल्यानंतर आपण बनवूयात. कारण बिस्किटांचा मिक्सरला बारीक चुरा करून घ्यायचा असतो. पण आता लाईट नाही, पण त्याला तो दम निघत नव्हता. त्याचं जर एखादी गोष्ट लक्षात आली की हे बनवायचं आहे, तर तो लगेचच हट्ट करून बनवून घेतो. पण आज मी त्याला सांगितलं होतं मी काही बनवणार नाही, तर त्यांनी स्वतःच ते तयार करायला घेतलेलं आहे. आणि आज मगाशीच त्याने चिक्कूचा ज्यूस बनवला होता आणि रानात फिरून आल्यामुळे त्याला भूक लागली होती, त्यामुळे त्यानं बिस्किटाचा केक तयार करायला घेतलेला आहे. स्वतःच मी सांगितलेले इन्स्ट्रक्शन पाळत तो बनवत आहे हा केक. त्यानं बॅटर त्या केकमचं आता आमच्याकडे ओव्हन नाही, त्यामुळे तो कुकरच्या भांड्यात ठेवलेला आहे. इकडे त्याने कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे बॅटर तो ठेवणार आहे. तर त्याला जशा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, मी जसं सांगितलंय तसं त्यांनी बनवलेलं आहे. आता बघूयात त्याचा केक कसा फुलतो, कसा सुंदर होतो आणि केक मस्तच होईल अशी अपेक्षा आहे माझी. तर बघूयात आता कसा बनतोय. तर आता तो उघडून बघत आहे. 20-25 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद केलेला आहे त्यांनी आणि तो उघडून बघत आहे. तर केकचा वास सुंदर यायला लागलेला आणि केक पण खूप छान असा फुललेला आहे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याने त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत बिस्किटच्या केकमध्ये आणि केक खूप सुंदर तयार झालेला आहे. खरंच मुलं ज्यावेळेस मोठी होत असतात ना, या गोष्टी त्या करायला लागली की त्यांना नवनवीन अनुभव मिळतात. त्यामुळं आणि सुट्टीचे दिवस आहेत, त्यामुळे मुलांना या गोष्टी करू देणं खूपच गरजेचं आहे. आणि त्यांनी खूप सुंदर असा केक तयार केलेला आहे आणि केकचा वास तर येतोय सुंदर, पण तो खूप फुललेला पण आहे सुंदर असा. थंड झाल्यानंतर त्याने आता कट करायला घेतलेला आहे. तर खूप सुंदर असा केक फुललेला आहे आणि आता केक कट करत आहे आणि केक कट झाला की तो खायला घेणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा छोट्या-छोट्या मुलांना थोड्याफार संध्या आपण दिल्या पाहिजेत. त्यामुळं त्यांनाही नवनवीन आयडियाज येतात, नवनवीन शिकायला मिळतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.